जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षकांनो नमस्कार, मी निर्जला, न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। तर पाहूयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबातमध्ये। महिला व बाल विकास विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे अहिल्यानगर जिल्हा हा राज्यात आघाडीवर असून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेत सर्वाधिक लाभार्थी जिल्ह्यात आहेत। गेल्या 2 आर्थिक वर्षात 17,234 लाभार्थ्यांना 23,39,20,000 रुपये वितरित झाले आहेत। राज्यातील अनेक भागात उष्णतेच्या लाटेची नोंद झाली आहे, तर राज्यात आज शनिवारपासून काही ठिकाणी वादळी पावसाला पोषक वातावरण आहे। विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात पावसाचा अंदाज आहे, तर नगर जिल्ह्यात देखील अक्षय तृतीयेच्या मुहूर्तापासून पुन्हा वादळी अवकाळीची शक्यता असून 19 ते 21 एप्रिल दरम्यान पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय। राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी येथे संजय गांधी निराधार योजना समितीच्या वतीने लाभार्थ्यांची बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली। या बैठकीत समितीचे अध्यक्ष विनीत धसाळ, सरपंच सौ सुवर्णाताई बानकर तसेच उपसरपंच महेंद्र तांबे यांची प्रमुख उपस्थिती होती। या बैठकीत संजय गांधी निराधार योजना समितीच्या कार्याचा देखील आढावा घेण्यात आलाय। युवकाकडून लग्नासाठी दबाव आणल्यामुळे पाथर्डी तालुक्यातील एका 21 वर्षीय विद्यार्थिनीने विषारी औषध प्राशन करून जीवन संपवल्याची हृदयद्रावक घटना घडली असून या प्रकरणी एका युवकाविरुद्ध पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार संबंधित विद्यार्थिनी ही शेवगाव येथील एका महाविद्यालयात शिक्षण घेत होती। कुटुंबीय शेती व्यवसाय करून उदरनिर्वाह करत असून ती शिक्षणासोबत घराच्या जबाबदाऱ्याही सांभाळत होती। दरम्यान पाथर्डी तालुक्यातील एका युवकाने या तरुणीला वारंवार फोन करून तिच्याशी लग्न करण्याचा दबाव टाकत असल्याचं यादीत नमूद केलंय। भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर सुजय विखे पाटील यांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा स्मारक समितीच्या वतीने समाजभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले। यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या कार्यक्रमात बोलताना विखे पाटील यांनी श्रीरामपूरकरांना एक महत्त्वाची ग्वाही दिली आहे। येत्या 3 महिन्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारू असा शब्द यावेळी त्यांनी दिलाय। जिल्ह्याची खबरबात मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती, आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU, किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850200017। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। संगमनेर तालुक्यातील वडगाव पाण येथे स्वतःला दैवी शक्ती आहे असं भासवणाऱ्या भोंदू महाराज राजेंद्र बापू गडगे याच्यासह आणखी 4 विरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्यासह 2 रात्री अटक करण्यात आली आहे। तालुका पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार राजेंद्र गडगे याने वडगाव पाण येथे दत्तधाम सरकार नावाने YouTube चॅनल सुरू करून त्यावर कर्करोगासारखे दुर्धर आजार, मंत्रशक्ती आणि दैवी शक्तीने बरे करतो, मूल नसलेल्या महिलांना मूल प्राप्त करून देतो, तसेच घरातील विविध समस्या दूर करतो असे खोटे दावे केले। संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक परिसरात बिबट्याने शुक्रवारी सकाळी 8 वाजेच्या सुमारास आपल्या घरातील शेतात कामासाठी गेलेल्या एका 59 वर्षीय महिलेवर प्राणघातक हल्ला केलाय। या भीषण हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असून सध्या तिच्यावर प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। कोपरगाव येथील प्रसिद्ध उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर जितेंद्र गणपतराव शेळके आणि त्यांच्या पत्नी अनुराधा शेळके यांचा समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झालाय। शेळके हे भोंदू अशोक खरात यांच्या शिवनिका ट्रस्टवर उपाध्यक्ष विश्वस्त म्हणून कार्यरत होते। छत्रपती संभाजीनगर कडून शिर्डीकडे कारने परतताना कोपरगाव तालुक्यातील धोत्रे शिवारात शुक्रवारी दुपारी 12:30 वाजेच्या सुमारास हा अपघात झालाय। या घटनेत त्यांचा 12 वर्षाचा मुलगा सुचेत जखमी झाला असून त्याच्यावर कोपरगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। संगमनेर येथील शांती घाटाजवळील रस्त्याच्या कडेला कचऱ्यासह राडारोडा आणून टाकण्यात आला आहे। त्यामुळे रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्यांना अडचण होत असल्याने संगमनेर नगरपालिकेने तातडीने हा कचरा उचलावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे। संगमनेर नगरपालिकेने शहरातील कचरा उचलण्यासाठी ठेकेदाराची नेमणूक केली आहे, मात्र रस्त्याच्या कडेला काही ठिकाणी कचरा राडारोडा टाकला जात आहे आणि तो वेळीच उचलला देखील जात नाही। यामुळे नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण पसरलंय।
जिल्ह्याची खबरबात मध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अहमदनगर.